भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 19 एप्रिल रोजी निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 19 एप्रिल रोजी निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली। या पाहणी दौऱ्यात महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त गौहर हसन, विजय कबाडे, अश्विनी पाटील, नगर अभियंता सारिका अकुलवार, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये राजाभाऊ सरवदे, आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, केडी कांबळे, मिलिंद प्रक्षाळे, सुबोध वाघमोडे, अजित बनसोडे, प्रवीण निकाळजे, रॉकी बंगाळे, सुशील सरवदे, दशरथ कसबे, पिंटू ढावरे, विकी शेंडगे, शिवम सोनकांबळे, विनोद वाघमारे, बबन शिंदे, लौकिक इंगळे, विनीत गायकवाड, सुग्रीव जेठीथोर, अविनाश आठवले, योगेश कांबळे, शुभम धावणे आदी मान्यवरांचा सहभाग होता। पाहणी दरम्यान मिरवणूक मार्गावरील विविध बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला। मिरवणुकीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रस्त्यावरील झाडांच्या फांद्या छाटणं, खराब रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करणं, विद्युत खांबांवरील दिवे कार्यान्वित करणं तसंच इतर आवश्यक कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याचे निर्देशही देण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं की मिरवणूक मार्गावर वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून सविस्तर नियोजन करण्यात आलं आहे। आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक वळवणं, बंदोबस्त वाढवणं आणि नियंत्रणासाठी विशेष पथकं नियुक्त केली जाणार आहेत। मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जाणार आहे। 132वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक 19 तारखेला होणार आहे। त्यानिमित्त सोलापूर शहराच्या प्रथम नागरिक महापौर महानगरपालिकेच्या आयुक्त, मी स्वतः, माझ्या सर्व टीम आणि दोन्ही मध्यवर्तीच्या पदाधिकारी सर्वांच्या आज संयुक्त पाहणी होतं। जे रूटच्या त्यात जे काही सूचना शांतता समितीला सांगितलं होतं त्याच्या बहुतांश काम झालेले आहेत। जे उर्वरित काम आहे आता 2-3 दिवसात करून घेणार आहे। पोलीस विभागातर्फे चांगला बंदोबस्त देऊन कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता सर्व टीम सैनिकांना इथे अतिशय चांगला अनुभव राहील असा आम्ही बंदोबस्त प्लॅन करणार। काय आवाहन करणार? सर्वांनी जे शासनाने दिलेल्या अटीशक्ती पालन करावे। आमचे जे उत्सव जे आहेत त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही या मुद्दा मनात ठेवून आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरा करू। महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी महापालिका प्रशासनाकडून सर्वंकष तयारी करण्यात आली असून नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जो आता मिरवणूक मार्ग आहे त्याचा या ठिकाणी आज पाहणी दौरा झाला। आयुक्त साहेबांनी, कमिशनर साहेबांनी या ठिकाणी शब्द दिला आहे की कुठेही गालबोट न लागता अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे असं या ठिकाणी शब्द दिला। आणि आज त्याच रूटची या ठिकाणी पाहणी आम्ही आज केली। अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी होणार आहे। मिरवणूक मार्ग स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयानं कार्यरत आहेत। तसंच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून शिस्तबद्ध पद्धतीनं मिरवणुकीत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं।